नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्वजणी? मजेत आहात ना? तर मैत्रिणींनो, आपल्या आधीच्या रांगोळीच्या भागाचा रिस्पॉन्स पाहता आपण पुन्हा आज तुमच्यासाठी देवघरासमोर काढण्यासाठीच्या आठवड्याच्या 7 दिवसांच्या अगदी 1-1, 2-2 मिनिटात होणाऱ्या 7 सुपर डुपर एकदम मस्त अशा रांगोळ्या घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका मैत्रिणींनो. तुम्हाला ह्या रांगोळ्या नेहमीप्रमाणेच एकदम छान आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या तुमच्यासाठी मी आणलेल्या आहेत. तुम्हालाही ह्या रांगोळ्या नक्की जमतील. अगदी सोप्या आहे. कमीत कमी कलर वापरून एकदम सुंदर, सुंदर डिझाईन्स तुम्ही रोज देवघरासमोर काढू शकाल आणि तुमच्या देवघरासमोर जर अत्यंत कमी जागा असेल, खूप कमी जागा असेल, त्या कमी जागेतही ही रांगोळी एकदम छान पद्धतीने काढू शकाल आणि दिसायला खूप सुंदर दिसणार आहे. मन अगदी प्रसन्न होऊन जाणार आहे. तर नक्कीच या रांगोळ्या तुम्ही ट्राय करा. खूप छान वाटेल आणि कमेंट करून सांगायला विसरू नका कशा वाटल्या आजच्या रांगोळ्या. तर पहिली रांगोळी तर आपली बोलता-बोलता झालेली आहे. तर दुसरी रांगोळी बघा, सेम पॅटर्नची पहिल्या रांगोळीप्रमाणेच ही रांगोळी काढली आपण. मध्ये लाईन काढून घेतली आणि बोटाच्या मदतीने अशी डिझाइन तयार केली आहे. कलर कॉम्बिनेशन पण साधंच वापरलंय आपण नेहमीप्रमाणे सारखं. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही देवघरासमोर जर रांगोळ्या काढायला आवडत असतील, तर आपल्या चॅनलवर बऱ्याच रांगोळ्या अवेलेबल आहेत देवघरासमोर रांगोळी काढण्यासाठीच्या. तर ह्या रांगोळ्या तुम्ही तुळशीसमोरही काढू शकतात किंवा तुमच्या दारासमोर जर अगदी कमी जागा असेल तिथंही काढू शकतात. ते पण अगदी 2 ते 3 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत. तर नक्की ट्राय करा. कसं आहे देवघरासमोर आपण दारासमोर तर रांगोळीच काढतो, पण देवघरासमोरही रांगोळी काढली ना मैत्रिणींनो खूप सुंदर वाटतं. म्हणजे आपण पूजा करतो, पण रांगोळीशिवाय ती पूजा अपूर्ण आहे असं मला वाटतं. तर नक्कीच देवघरासमोरही वेळात वेळ काढून छोटीशी का होईना रांगोळी काढत चला. तर तुम्हाला जर असं वाटत असेल, "अरे बाबा आपल्याकडे वेळच नाही रांगोळी काढायला देवघर आता दारासमोरच आपण काढतोय, 10 मिनिट लागतात." पण तुम्हाला जर असं वाटत असेल देवघरासमोर रांगोळी काढायला पण आपल्याकडे टाईम नाहीये, तर तुम्ही आपल्या ह्या ज्या सीरीज येत आहे रांगोळ्यांच्या 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या, त्या नक्की चेक करत राहा. मग वाटलंच तर मी याची पण एक प्लेलिस्ट बनवते. ज्या 7 दिवसांच्या आठवड्याच्या रांगोळ्या आहेत, त्यांची म्हणजे तुम्हाला बघायला सोपं होऊन जाईल. तर नक्कीच तुम्ही ती प्लेलिस्ट पण चेक करत राहा. तर बघा पुढची डिझाइन तेच आकार वापरून आपण नवनवीन डिझाईन्स तयार केलेल्या आहेत आणि ह्या डिझाईन्स एकदम नवीन आहे, युनिक आहेत आणि काढायला पण खूप सोप्या आहेत. तर नक्कीच ट्राय करा. तर बघा पुढची डिझाइन यामध्ये आपण लक्ष्मी मातेचे पावलं काढलेले आहेत. तर आपले हे बऱ्याच वेळा आपण पावलं काढलेले आहेत, तर प्रॅक्टिस झाली असेल तुमची सुद्धा. पण जे नवीन असतील किंवा ज्यांना अजूनही पावलं काढायला जमत नाही, तर त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये बघू शकतात किंवा आपले जुने व्हिडिओ पण चेक करू शकतात. त्यातही एकदम सोप्या पद्धतीने मी लक्ष्मीचे पावलं म्हणजे गोपद्म कसे काढायचे ते शिकवलेलं आहे. तर नक्कीच आपला जुना व्हिडिओ पण बघा. तर गोपद्म काढले आणि त्यानंतर बघा अशा खाली 2 लाईन काढतेय मी आणि खाली हिरवा कलर वापरून आपण फूल काढतोय म्हणजे पाकळ्यांचा आकार देणार आहोत. खूप सुंदर दिसते ही रांगोळी पण मस्त एकदम सुबक आणि दिसायला रांगोळी दिसायला एवढी छान आहे, की त्या रांगोळीवरून आपलं मन पण हटत नाही, नजर हटत नाही आपली आणि खरंच अशा रांगोळ्या आहेत, त्या रांगोळीच्या प्रेमात पडावं अशा रांगोळ्या आहेत. तर मैत्रिणींनो बऱ्याच मैत्रिणींच्या म्हणजे प्रत्येकामध्ये एक कला असते, पण ती कधीतरी आपण दाखवली पाहिजे. जर तुम्हाला रांगोळी काढायला आवडत असेल, तर नक्कीच तुम्ही रोज दरवाजासमोर रांगोळी काढा आणि रोज म्हणजे जी कसं आहे आपली जी आपल्याला जी इच्छा असते ना, ती पूर्ण केली पाहिजे मैत्रिणीनो. म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद मिळतो ना, ती गोष्ट आपण केली पाहिजे, त्या गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे. तर ज्यांना रांगोळीची आवड आहे, त्यांनी नक्कीच रांगोळी काढत चला. ज्यांना झाडं लावायची आवड आहे, त्यांनी झाडं लावत चला आणि झाडांची निगा राखत चला. खूप छान वाटतं घराजवळ झाडं वगैरे असले तरी पण. तर आपला विषय जरा बाजूला गेलाय रांगोळीवरून डायरेक्ट झाडांवर. पण आपल्या ज्या कला आहेत, ज्या सवयी आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, त्या खरंच आपण केल्या पाहिजेत. तर पुढची जी रांगोळी बघा, यामध्ये पण आपण एक गोपद्म काढलेला आहे आणि नेहमीप्रमाणेच एक छोटीशी डिझाइन काढते मी.
तुम्हाला अशा सीरीज बघायला आवडतात का मैत्रिणींनो? म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये 7 दिवसांच्या 7 रांगोळ्या. जर आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी अशा अधून-मधून सीरीज घेऊन येत जाईल आणि अजून बऱ्याच अशा सीरीज आहेत त्या आपण आणणार आहोत. समजा अजून प्रत्येक वारानुसार रांगोळी देवघरासमोर काढण्यासाठीच्या रांगोळ्या मी घेऊन येणार आहे. पुढची डिझाइन बघा, यामध्ये आपण 2 कलर वापरले आहेत. पिवळा आणि सफेद कलर आणि असा केंद्रवरतीचा आकार दिलेला आहे. खूप छान वाटतं जेव्हा मैत्रिणींनो तुमची कमेंट येती, त्या कमेंटच्या मार्फत तुम्ही कौतुक करता, तर खरंच खूप छान वाटतं आणि रांगोळ्या ट्राय करता हे बघूनही खूप आनंद होतो मनाला. कारण की हे व्हिडिओ तुमच्यासाठीच मी तयार करत असते, जेणेकरून आपली परंपरा पण जपली जावी आणि दारासमोर रोज एक सुंदर रांगोळी राहावी. हाच उद्देश आहे त्यामागचा. तर बघा ही पुढची डिझाइन अशा पद्धतीने आपण लाईन्स आणि टिपक्यांचा वापर करून ह्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत. आणि ज्या तुमच्या मैत्रिणींना रांगोळ्या काढायला आवडतात, त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा. फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा. त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. तर बघा ही एक छोटीशी आणि सुंदर डिझाइन आणि रांगोळ्या पण अशा आहेत, की 2-2, 3-3 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहे. काहीच जास्त अवघड नाहीये. तर बघा पुढची डिझाइन ही आजच्या भागातली शेवटची डिझाइन आहे मैत्रिणींनो. यामध्ये आपण असा एक अबोली कलर वापरला. तर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का मैत्रिणींनो, यामध्ये आपण जेव्हा केंद्रवर्धिनी काढतो, तेव्हा मी नेहमी काय करते, सफेद कलर समजा असेल, तर त्यावर एका झाकणाच्या मदतीने त्याला प्रेस करून घेते. केंद्रवर्धिनीचा आकार व्यवस्थित जमायला पाहिजे. तर ह्या रांगोळीमध्ये मी तसं झाकण वापरलेलं नाही. का? तर त्याच्यामागे कारण आहे. कारण की हा जो कलर आहे एकदम जाडसर आहे. मी जर ते प्रेस केलं असतं झाकणाने, तर तो कलर असा पसरट झाला असता. तो आकार व्यवस्थित जमला नसता. हे त्यामागचं कारण आहे. त्यामुळेच सांगते, जेव्हा पण तुम्ही रांगोळी खरेदी कराल, तर एकदम व्यवस्थित अ, रांगोळी बघून घ्या. त्यामुळे रांगोळी पण व्यवस्थित पडते हातातून आणि आकार पण व्यवस्थित येतात. तर मैत्रिणींनो, काही कारणास्तव जुने व्हिडिओ जर तुमचे बघायचे राहिले असतील, विसरले असाल, तुम्हाला नोटिफिकेशन नसेल आलं, तर नक्कीच व्हिडिओ बघा आणि जेव्हाही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल, तेव्हा बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. कारण की त्यामुळेच तुम्हाला आपले व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. मी ज्या पोस्ट टाकते रोज त्याचेही नोटिफिकेशन येईल. तर अशा छान-छान डिझाइन बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वेळ मिळाला तर नक्कीच एकदा व्हिजिट करा आपल्या चॅनलला. खूप सुंदर डिझाईन्स आहेत, तुम्हाला नक्की आवडतील. चला तर भेटूया अशा झटपट होणाऱ्या रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा, दारासमोर रोज रांगोळी काढा, रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.